नमस्कार शेतकरी मित्रांनो, योजना मित्र चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज 17 मे 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य आणि देशातील 10 सर्वात मोठ्या बातम्या। मान्सूनची मोठी अपडेट, 48 तासात अंदमानात आगमन। राज्य सरकारचा मोठा निर्णय, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना आता खुल्या गटात नोकरी नाही। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 6 मोठ्या धरणांतील गाळ मोफत मिळणार। मंत्रालयावर कांदे फेकून निषेध, कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक। व्हिडिओमध्ये माहिती खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा। मान्सून आणि हवामान अपडेट। शेतकरी मित्रांनो, हवामान विभागाने आनंदाची बातमी दिली आहे। मान्सून पुढच्या 48 तासात अंदमानामध्ये दाखल होणार आहे। महाराष्ट्रात, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसासाठी पोषक वातावरण असून 15-16 मे रोजी पावसाचा इशारा देण्यात आला आहे। मात्र 17 मे पर्यंत उन्हाचा कडाका कायम राहील। आरक्षणाबाबत सरकारचा मोठा निर्णय। महाराष्ट्र सरकारने नोकर भरतीबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे। ज्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी वय किंवा पात्रतेत सवलत घेतली आहे त्यांना आता खुल्या प्रवर्गातील म्हणजेच ओपन कॅटेगरी जागांवर दावा करता येणार नाही। यामुळे खुल्या गटातील उमेदवारांना अधिक संधी मिळेल, पण मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। धरणातील गाळ शेतकऱ्यांना मोफत। उजनी, जायकवाडी, हतनूर, मुळा, गिरणा आणि गोसेखुर्द या 6 मोठ्या धरणांतील गाळ आता शेतकऱ्यांना विनामूल्य मिळणार आहे। सरकार कोणतेही शुल्क आकारणार नाही, फक्त वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांनी करायचा आहे। यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मोठी मदत होईल। शेतकरी आक्रमक, मंत्रालयावर कांदे फेकले। कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने महाराष्ट्र शेतकरी काँग्रेसने मंत्रालयाबाहेर जोरदार आंदोलन केले। संतापलेल्या शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर कांदे फेकून रस्त्याचा निषेध केला। पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले असून परिसरात तणाव आहे। हरितगृह आणि शेडनेटसाठी 50% अनुदान। जिल्हा कृषी विभागाने आवाहन केले आहे की हरितगृह, शेडनेट, प्लास्टिक, मल्चिंग आणि फळबाग कव्हरसाठी 50% अनुदान उपलब्ध आहे। इच्छुक शेतकऱ्यांनी तातडीने महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत। इतर महत्त्वाच्या घडामोडी। अंगणवाडी मदत। आता अंगणवाडीच्या वीज बिलाची चिंता मिटली आहे। शासन दरमहा 500 रुपये बिल भरणार आहे। कापूस दर। कापसाने 9,000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, पण दुर्दैवाने 90% शेतकऱ्यांनी आधीच कापूस विकल्याने याचा फायदा व्यापाऱ्यांना जास्त होत आहे। पक्षी मार्ग। पंढरपूर पालखी मार्गाचे 80% काम पूर्ण झाले असून वारकऱ्यांसाठी स्वतंत्र मार्गिका आणि इलेक्ट्रिक लिफ्टची सोय असेल। पाणी टंचाई। नाशिकमध्ये 331 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून यवतमाळमधील 31 गावातील पाणी दूषित आढळले आहे। शेतकरी मित्रांनो, आजच्या या बातम्या तुम्हाला कशा वाटल्या? विशेषतः आरक्षणाच्या निर्णयाबद्दल आणि कांदा दराबद्दल तुमचे काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच ताज्या अपडेट्ससाठी आपल्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।